वेलकम फ्रेंड्स. चला, प्रिपोजिशनचं आजचं सेकंड लेक्चर आहे. ठीक आहे. प्रिपोजिशनचं एक लेक्चर आपण पाहिलेलं आहे, प्रिपोजिशन्स ऑफ टाइम. ठीक आहे. आजचं सेकंड प्रिपोजिशन ऑफ प्लेस पाहायचं आहे आपल्याला, म्हणजे स्थळवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला आज इथे पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूपच इझी आहे. आपण जसं टाइमचं पाहिलेलं आहे तसे स्थळचं पाहायचं आहे आपल्याला. बघा, एखाद्या वस्तूच्या ठिकाणाचे स्थान दर्शवण्यासाठी काही शब्दयोगी अव्यय वापरले जातात. वस्तूच्या ठिकाण, कारण आपण अगोदर काय पाहिलं होतं, वेळेविषयी पाहिले होते. आता आपल्याला ठिकाणाविषयी पाहायचे आहे. तर बघा, पहिलं आहे ऑन. ऑन हे प्रिपोजिशन कधी वापरतो आपण? च्या वर, लगत अशा अर्थाने आपण ऑन प्रिपोजिशन वापरतो. कधी? च्या वर, लगत अशा अर्थाने आपण ऑन प्रिपोजिशन वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, ही कीप्स हिज मोबाईल ऑन द टेबल. म्हणजे काय? त्याने त्याचा मोबाईल कशावर ठेवलेला आहे? टेबलावर, च्या वर. बरोबर आहे, टेबलाच्या वर ठेवलेला आहे, म्हणजे ऑन द टेबल. ही कीप्स हिज मोबाईल ऑन द टेबल. त्याने त्याचा मोबाईल टेबलाच्या वर ठेवला आहे. त्यानंतर बघा, सेकंड एक्झाम्पल आहे, द बॉईज सिट ऑन द बेंचेस. कशावर? बेंचेसवर मुलं बसतात. कशावर? बेंचेसवर. ठीक आहे, मुले बेंचेसवर बसतात. म्हणजे ऑन द टेबल, तर इथे काय आलेलं आहे? ऑन हे आलेलं आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ठिकाण कशावर बसतात हे दाखवलेलं आहे, स्थान दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर च्या वर, तर इथे ऑन प्रिपोजिशन वापरल्या जाते. नेक्स्ट बघूयात आपण, ॲट प्रिपोजिशन कधी वापरायचं? ॲट, आता तुम्ही वेळेच्या वेळेस बघितलं होतं, ॲट हे प्रिपोजिशन आपण वापरलेलं होतं. वेळ जेव्हा ॲट 5 o'clock, ॲट 7 o'clock, ॲट 9 o'clock असं आपण पाहिलं होतं. तसं इथं आता प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्लेस जेव्हा असेल तेव्हा वेळेच्या ठिकाणी कसं आपण वापरतो ते पाहायचं आहे. बघा, एखाद्या ठिकाणी अशा अर्थाने आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथे दिलेलं आहे, अन ॲक्सिडेंट हॅपन्स ॲट नायगाव इन सातारा. ॲक्सिडेंट झालेला आहे, कुठं झालेला आहे? ॲट नायगाव इन सातारा, म्हणजे नायगाव मध्ये. ॲट म्हणजे ते ठिकाण आपल्याला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे, तर तिथे आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरतो. वी आर वेटिंग ॲट द एअरपोर्ट. आम्ही वाट बघत आहेत. कुठे? एअरपोर्टवर. ॲट द एअरपोर्ट म्हणजे ठिकाण सांगितलेलं आहे. कोणतं ठिकाण? एअरपोर्ट हे ठिकाण आहे, नायगाव हे ठिकाण आहे. तर अशा ठिकाणांच्या अगोदर आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात, इन. इन हे प्रिपोजिशन कधी वापरायचं? आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेसच पाहत आहोत सध्या, कारण आपण प्रिपोजिशन ऑफ टाइम एका लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. आता या सेकंड लेक्चरमध्ये प्रिपोजिशन ऑफ प्लेस आपल्याला कव्हर करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन हे कधी प्रिपोजिशन वापरतो? च्या आत अशा अर्थाने जेव्हा आपल्याला वापरायचं असतं, च्या आत या शब्दाने, हा शब्द जेव्हा आपल्याला वापरायचा असतो तेव्हा आपण इन हे प्रिपोजिशन वापरतो. देश किंवा मोठी शहर यांच्या नावापूर्वी पण आपण इन हे प्रिपोजिशन वापरतो. बघा, वी लिव्ह इन इंडिया. काय सांगतोय आपण? वी लाईव्ह इन इंडिया, म्हणजे इन इंडिया. हे इन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे इंडिया काय आहे? देश. देशाच्या अगोदर वी लिव्ह इन इंडिया. ठीक आहे, सॉरी, वी लाईव्ह इन इंडिया. त्यानंतर देर आर 3 रूम्स इन दॅट हाऊस. म्हणजे त्या घरामध्ये किती रूम आहेत? 3 रूम आहेत घराच्या आत, म्हणजे इन दॅट हाऊस. ठीक आहे, तर किती रूम आहेत? 3 रूम आहेत. म्हणजे इन हे प्रिपोजिशन आपण च्या आत अशा अर्थाने इन हे प्रिपोजिशन वापरत असतो. अबो हे प्रिपोजिशन कधी वापरतो आपण? अबो, च्या वर अंतर राखून अशा अर्थाने अबो प्रिपोजिशन वापरतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अंतर राखून. आता बघा, इथे अगोदरच्या क्वेश्चनमध्ये, अगोदरच्या याच्यामध्ये पाहू शकता, द बॉईज सिट ऑन द बेंचेस. ऑन, ऑन कधी वापरलं? वर, च्या वरच वापरलं होतं आपण ऑन हे प्रिपोजिशन, परंतु तिथे अंतर राखून नव्हतं. बरोबर आहे, मुलं अंतर राखून बेंचवर अंतर राखून वरती बसतील का?
नाही, डायरेक्टली बेंचवर बसतील. बरोबर आहे. मोबाईल अंतर राखून आपण टेबलावर ठेवू शकतो का, की हा टेबल आहे आणि टेबलाच्या वर अंतर राखून असा मोबाईल ठेवलेला आहे, असं होऊ शकतं का? नाही. आणि जेव्हा अंतर राखून आपण काही सांगत असतो की च्या वर, वरती, तेव्हा आपण काय करत असतो, अबोव हे प्रिपोजिशन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही इथे, द बर्ड्स फ्ल्यू अबोव आवर हेड्स. आपल्या डोक्याच्या वरतून, वरतून काय करत आहेत, पक्षी उडत आहेत. बरोबर आहे. तर अबोव म्हणजे डोक्याच्या वरतून, म्हणजे अंतर राखून उडत आहेत. बरोबर आहे. तर तेव्हा आपण काय करत असतो, अबोव हे प्रिपोजिशन वापरत असतो. ठीक आहे. आता द एरोप्लेन फ्लाइज अबोव द क्लाउड. ढगांच्या वरती. बरोबर आहे. ढगांच्या वरती अंतर राखून एरोप्लेन उडत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, जेव्हा अंतर राखून आणि वरतून जर आपण म्हणत असतील, तेव्हा अशा अर्थाच्या समोर अबोव हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. अबोव द क्लाउड. ठीक आहे. समजत आहे. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो का, की मोबाईल ठेवलेला आहे टेबलवर, अबोव द टेबल? अबोव द टेबल म्हणू शकत नाही. ठीक आहे. कारण मोबाईल आणि टेबलामध्ये अंतर असणार आहे का? नाही. डायरेक्टली आपण मोबाईल काय केलेला आहे, टेबलावरच ठेवलेला आहे, ऑन द टेबल. ठीक आहे. त्यामुळे नेक्स्ट बघा, बिटवीन. बिटवीन हे कधी आपण प्रिपोजिशन वापरतो, दोन वस्तू किंवा व्यक्तीमध्ये, अशा अर्थाने बिटवीन हे प्रिपोजिशन वापरले जाते. दोन वस्तू किंवा व्यक्तींमध्ये. कसं, ही इज सिटिंग बिटवीन हिज फादर अँड मदर. त्याची आई आणि त्याचे वडील, हिज फादर त्याचे वडील आणि त्याची आई यांच्यामध्ये तो बसलेला आहे. बरोबर आहे. तो कुणाच्या, त्यांचे वडील आणि आई त्याच्या दोघांच्या मध्ये बसलेला आहे, इन बिटवीन, दोघांच्या मध्ये. तेव्हा आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरतो. दोन वस्तू किंवा व्यक्तींमध्ये. दोन वस्तूच असायला हव्यात बरं का, दोन पेक्षा जास्त नाही. दोन वस्तू असतील तर तेव्हाच बिटवीन येतं. त्यानंतर बघा, देअर इज अ टफ मॅच बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. इंडिया आणि पाकिस्तान मध्ये, दोघांमध्ये खूप टफ मॅच आहे. ठीक आहे. बिटवीन दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती किंवा दोन देश यांच्यामध्ये काय आहे, जेव्हा आपण त्यांचं वर्णन करत असतो, तेव्हा बिटवीन हे आपण शब्द वापरतो, प्रिपोजिशन वापरतो. नेक्स्ट आहे बघा, अमंग. अमंग कधी प्रिपोजिशन वापरतात, हे एक्झाम मध्ये नेहमी विचारतात बरं काय, बिटवीन आणि अमंग. ठीक आहे. अनेकांमध्ये किंवा गर्दीमध्ये, अशा अर्थाने अमंग हे प्रिपोजिशन वापरतात. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, देयर इज अ टफ मॅच अमंग इंडिया अँड पाकिस्तान. अमंग म्हणू शकत नाही का, कारण अमंग इंडिया आणि पाकिस्तान हे अनेक आहेत का? नाही, दोनच आहेत. दोन पेक्षा जास्त जेव्हा असतं, दोन पेक्षा जास्त जेव्हा असतं, तेव्हा आपण अमंग वापरू शकतो. बघा, अनेकांमध्ये किंवा गर्दीमध्ये, अशा अर्थाने अमंग हे शब्द, अमंग हे प्रिपोजिशन आपण वापरत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, हिज हाऊस इज अमंग मेनी ट्रीज. म्हणजे भरपूर ट्रीज आहेत, मेनी ट्रीज आहेत. ठीक आहे. मेनी ट्रीज म्हणजे अनेक ट्रीज आहेत, जास्त ट्रीज आहेत. तेव्हा आपण अमंग हे प्रिपोजिशन वापरतो. म्हणजे भरपूर त्या ट्रीजच्या मध्ये त्याचं घर आहे. द थीफ हाईड हिमसेल्फ अमंग द पीपल. म्हणजे स्वतःला त्याने लपवलेलं आहे चोराने. थीफ म्हणजे काय असतं, चोर. हाईड म्हणजे काय, लपवणे. चोराने म्हणजे जे जास्त, अमंग द पीपल म्हणजे जास्त गर्दीमध्ये, जास्त माणसांमध्ये स्वतःला लपवलं आहे. ठीक आहे. तर इथे जेव्हा अनेकांमध्ये किंवा गर्दीमध्ये येतं, तेव्हा आपण अमंग हे प्रिपोजिशन वापरत असतो. एक्झाम मध्ये नेहमी विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होतात, तुम्हाला बिटवीन आणि अमंग देतात. तर बिटवीन कधी वापरायचं, दोन असतील गोष्टी, दोन वस्तू किंवा व्यक्ती, तेव्हा आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं. आणि अमंग कधी वापरायचं, अनेकांमध्ये जेव्हा सांगितलेलं असतं, तेव्हा अमंग हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात, अराउंड. अराउंड कधी वापरायचं, चोहो बाजूला किंवा आसपास. चोहो बाजूला किंवा आसपास, अशा अर्थाने आपण काय वापरत असतो, अराउंड हे प्रिपोजिशन वापरत असतो. देअर वेअर हट्स अराउंड हिज कंपनी. हट्स म्हणजे झोपडपट्ट्या. हट्स म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. हट्स हा शब्द, हट्स म्हणजे झोपडपट्ट्या. ठीक आहे. कंपनीच्या भोवती झोपडपट्ट्या आहेत, चोहो बाजूने. ठीक आहे. देअर वेअर हट्स अराउंड हिज कंपनी. त्याच्या कंपनीच्या भोवती झोपडपट्ट्या आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, चोहो बाजूला आहे, म्हणून तेव्हा आपण अराउंड हा शब्द
प्रिपोजिशन वापरू शकतो. देर आर हिल्स अराउंड द टेम्पल, म्हणजे हिल्स म्हणजे काय, टेकड्या. हिल्स म्हणजे टेकड्या आणि टेम्पल्स म्हणजे मंदिर. मंदिराच्या भोवती टेकड्या आहेत चोहोबाजूने, ठीक आहे, आसपास किंवा. देर आर हिल्स अराउंड द टेम्पल, टेम्पल मंदिराच्या भोवती टेकड्या आहेत. तर आसपास किंवा चोहोबाजूला जेव्हा येतं तेव्हा अराउंड हे प्रिपोजिशन तुम्ही वापरता. तर मंदिराच्या भोवती आहे म्हणून अराउंड त्याच्या अगोदर आपण केलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, बिफोर प्रिपोजिशन कधी वापरतात, च्या पुढे अशा अर्थाने जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं तेव्हा आपण बिफोर हे प्रिपोजिशन वापरत असतो. एक्झाम्पल, देर इज अ गार्डन बिफोर द स्कूल, म्हणजे स्कूलच्या समोर, स्कूलच्या पुढे, स्कूलच्या पुढे काय आहे, गार्डन आहे. म्हणजे बिफोर द स्कूल, च्या पुढे, च्या पुढे अशा अर्थाने आपण बिफोर हे प्रिपोजिशन वापरत असतो. हॉकर्स आर फाउंड बिफोर द टेम्पल्स. हॉकर्स म्हणजे काय, फेरीवाले आपण म्हणतो ना, फेरीवाले. हा खूप इश्यू झालेला आहे बघा, फेरीवाल्यांना हटवा वगैरे. राज ठाकरे साहेबांचा, त्यानंतर नाना पाटेकर यांच्यामध्ये पण थोडं झालं होतं. राज ठाकरे साहेब म्हटले होते की फेरीवाल्यांना हटवा आणि नाना पाटेकर म्हटले होते. ते तुम्हाला माहिती असेल तो इश्यू, ते आपल्याला डिस्कस करायचा नाही. पण हॉकर्स म्हणजे काय, फेरीवाले, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हॉकर्स आर फाउंड बिफोर द टेम्पल, म्हणजे टेम्पल मंदिराच्या पुढे आपल्याला फेरीवाले दिसतात, बरोबर आहे. तर हे बिफोर. बिहाइंड म्हणजे, बिहाइंड प्रिपोजिशन कधी वापरतात, च्या मागे अशा अर्थाने जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा बिहाइंड हे प्रिपोजिशन आपण वापरत असतो. ही इज सिटिंग बिहाइंड हिज फ्रेंड, त्याच्या मित्राच्या पाठीमागे. ही इज सिटिंग बिहाइंड, मित्राच्या मागे तो बसलेला आहे. ही इज सिटिंग बिहाइंड हिज फ्रेंड, त्याच्या मित्राच्या पाठीमागे. तर च्या मागे, च्या अगोदर आपण काय करत असतो, बिहाइंड हे प्रिपोजिशन वापरत असतो, च्या मागे अशा अर्थाने. देर इज अ टेम्पल बिहाइंड आवर स्कूल, आमच्या शाळेच्या पाठीमागे, आमच्या शाळेच्या मागे काय आहे, मंदिर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, च्या मागे अशा अर्थाने बिहाइंड हे प्रिपोजिशन आपण वापरत असतो, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, बिलो. बिलो कधी वापरायचं, च्या खाली अशा अर्थाने आपण बिलो हे प्रिपोजिशन वापरत असतो. द सिलिंग फॅन इज बिलो द रूफ. सिलिंग फॅन म्हणजे छताचा पंखा आहे, का आहे, छताखाली आहे. रूफ म्हणजे छत, रूफ म्हणजे काय, छत, आणि सिलिंग फॅन म्हणजे छताचा पंखा. तर छताचा पंखा का आहे, छताखाली आहे, बिलो द रूफ, बरोबर आहे. द आय हर्ड समवन कॉलिंग फ्रॉम द स्ट्रीट बिलो, कोणीतरी खालून आवाज देत आहे, ठीक आहे, खालून, च्या खालून, रस्त्याच्या खालून, बरोबर आहे. तर स्ट्रीट बिलो, तर आय हर्ड समवन कॉलिंग फ्रॉम द स्ट्रीट बिलो. तर या प्रकारे आपण बिलो हे प्रिपोजिशन वापरू शकतो. बिलो द स्ट्रीट, बिलो द स्ट्रीट, हे बिलो अगोदर येईल, बिलो अगोदर येईल, बिलो द स्ट्रीट, इथे बिलो अगोदर येतं विद्यार्थी मित्रांनो, बिलो द स्ट्रीट, ठीक. आय हर्ड समवन कॉलिंग फ्रॉम बिलो द स्ट्रीट. नेक्स्ट आहे बघा, अंडर. अंडर म्हणजे काय, च्या खाली, मध्ये अंतर राखून अशा अर्थाने, ठीक आहे, अंतर राखून. द कॅट इज अंडर द टेबल, कॅट काय आहे, मांजर काय आहे, टेबलाच्या खाली आहे, अंडर द टेबल, टेबलाच्या खाली, म्हणजे अंतर राखून आहे. द पासर्स बाय टेक रेस्ट अंडर द ट्री, म्हणजे जे पासर्स असतात, म्हणजे जाणारे, ठीक आहे, रस्त्याने जाणारे, त्याला आपण पासर्स म्हणतो. तर ते काय करतात, रेस्ट घेतात अंडर द ट्री, झाडाच्या खाली, अंतर राखून आहे, अंडर द ट्री, झाडाच्या खाली. अशा प्रकारे आपण अंडर वापरू शकतो. बिसाइड्स कधी वापरतो विद्यार्थी मित्रांनो, च्या बाजूला अशा अर्थाने. बिसाइड्स म्हणजे च्या बाजूला. शी सॅट बिसाइड्स मी, ती माझ्या बाजूला बसली. शी सॅट्स बिसाइड्स मी, ठीक आहे, ती माझ्या बाजूला बसली. तर आपण बिसाइड्स कधी वापरतो, बाजूला, च्या बाजूला अशा अर्थाने वापरतो. ही लाईव्स बिसाइड द बस स्टँड. ही लाईव्स बिसाइड द बस स्टँड म्हणजे तो बस स्टँडच्या बाजूला राहतो. बिसाइड्स द बस स्टँड, बाजूला, बस स्टँडच्या बाजूला राहतो. इनटू, बाहेरून आत प्रवेश अशा अर्थाने आपण
टू हे काय करत असतो, प्रिपोजिशन वापरत असतो. ही केम इन टू द क्लास, तो काय आलेला आहे, बाहेरून आलेला आहे, बरोबर. ही केम इन टू द क्लास, तो क्लासमध्ये आला. ही केम इन टू द क्लास लेट, उशिरा आला, तो क्लासमध्ये उशिरा आला. म्हणजे इन टू कधी वापरलं, बाहेरून आत आलेलं असेल अशा अर्थाने आपण इन टू हे प्रिपोजिशन वापरतो. ही पोर्ड मिल्क इन टू अ कप, त्याने काय केलेलं आहे, मिल्क दूध काय केलेलं आहे, कपामध्ये टाकलेलं आहे. ही पोर्ड मिल्क इन टू द कप म्हणजे बाहेरून टाकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे तेव्हा आपण इन टू हे प्रिपोजिशन वापरत असतो. नियर हे प्रिपोजिशन कधी वापरतात विद्यार्थी मित्रांनो, च्या जवळ अशा अर्थाने. आवर हाऊस इज नियर टू द स्कूल, म्हणजे शाळेच्या जवळ, नियर टू द स्कूल, ठीक आहे, शाळेच्या जवळ आमचे घर आहे. देर इज अ टेम्पल नियर आवर विलेज, मंदिर आहे कुठं, देर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे आमच्या खेड्याच्या जवळ, ठीक आहे, आमच्या खेड्याच्या जवळ मंदिर आहे, म्हणजे नियर आवर विलेज. आउट म्हणजे काय, च्या बाहेर अशा अर्थाने. द टीचर केप्ट हिम आउट ऑफ द क्लास, टीचरने काय केलेलं आहे, शिक्षकाने त्याला क्लासच्या बाहेर ठेवले आहे. आउट ऑफ द क्लास, आउट ऑफ द क्लास, काहीतरी धिंगाणा वगैरे करत असेल, होमवर्क करून आलेला नसेल, त्यामुळे टीचरने काय केलेलं आहे, शिक्षकाने त्याला बाहेर, क्लासच्या बाहेर ठेवलेला आहे, आउट ऑफ द क्लास, ठीक आहे. यू कॅन गो आउट ऑफ द रूम, तुम्ही रूमच्या बाहेर जाऊ शकता. यू कॅन गो आउट ऑफ द रूम, ठीक आहे, आउट च्या बाहेर अशा अर्थाने आपण आउट हे प्रिपोजिशन वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्व प्रिपोजिशन स्थळ दर्शवत आहेत, बरोबर आहे. प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस हेच पाहत आहोत आपण, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, थ्रू, च्या आतमधून अशा अर्थाने. द रिव्हर रन्स थ्रू द हिल्स अँड व्हॅलीज, ठीक आहे, रिव्हर रन्स थ्रू द हिल्स अँड व्हॅलीज म्हणजे टेकड्यामधून आणि व्हॅलीज मधून काय कर आहे, रिव्हर रन होत आहे, ठीक आहे, जात आहे. तर तेव्हा आपण थ्रू हे प्रिपोजिशन वापरत असतो. द वॉटर कम्स थ्रू द बिग पाईपलाईन, बिग पाईपलाईन मधून आतमधून, बिग पाईपलाईनच्या आतमधून वॉटर काय आहे, पाणी येत आहे, ठीक आहे. तर आपण इथे काय करत असतो, आतच्या आतमधून अशा अर्थाने थ्रू हे प्रिपोजिशन वापरत असतो, ठीक आहे. नक्की समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, यात काहीही तुम्हाला अडचण नसेल, ठीक आहे. अडचण आहे का मला सांगा, लवकरात लवकर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन आहे. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन जे आहे ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचं आहे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो काय काय पाहिलेलं आहे सांगा मला. आज आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेस पाहिलेलं आहे. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण प्रिपोजिशन ऑफ काय पाहिलं होतं, प्रिपोजिशन ऑफ टाइम पाहिलं होतं, ठीक आहे. तर आज आपल्याला प्रिपोजिशन ऑफ प्लेस पाहिलेलं आहे. तर बघा काय काय पाहिलेलं आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस मध्ये तुम्ही. बिलो, अंडर, बिसाइड, इनटू हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, सर्वच्या सर्व तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, ठीक आहे. आता इथे व्हॅलीज म्हणजे काय ते मला सांगू शकता तुम्ही. व्हॅलीज म्हणजे दर्या, आपण म्हणतो ना दर्या आणि टेकड्यांमधून रिव्हर पास होत आहे, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही थ्रू हे प्रिपोजिशन वापरू शकता तिथे आतमधून. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण प्रिपोजिशन ऑफ प्लेस पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन पाहायचं आहे, दिशादर्शक शब्दयोगी अव्यय पाहायचं आहे. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.